झटपट हेल्दी स्नॅक रेसिपी बनवूया जी लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील आणि तुम्हीसुद्धा आवडीने खाल. मोकळ्या वेळेत खाण्यासाठी बनवूया झटपट तयार होणारे गुळातले पौष्टिक शेंगदाणे. तर इथे मी 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत. कढईमध्ये घालून छान गरम करून घेऊया. म्हणजेच बारीक गॅसवर 3 ते 4 मिनिटसाठी चांगले भाजून घेऊया. याचा रंग बदलला की एका ताटामध्ये काढून ते थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर त्याच्यावरची साल काढून साल वेगळी करून घेऊया आणि मग एका ताटाला तुपाने ग्रीस करून घेऊया. आता पाक तयार करण्यासाठी 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यासाठी पाऊण कप बारीक चिरलेलं गूळ घालायचं, 1 चमचा साखर आणि 2 चमचे पाणी घालून हे गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचं. 1 चमचा साखर घातल्यामुळे शेंगदाणे छान क्रंची तयार होतात. गूळ पूर्णपणे वितळलं की पाक 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायचं. त्यानंतर 1 चमचा साजूक तूप घालून मिक्स करायचं. 3 ते 4 मिनिट पाक शिजवल्यानंतर थोडं पाण्यामध्ये पाक घालायचा. असा कडक पाक तयार झाला पाहिजे, म्हणजे कडक गोळा तयार झाला पाहिजे. कडक गोळा तयार झालं की लगेच त्यात वेलची पूड घालायची, 1 चमचा मिक्स करायची, भाजलेले शेंगदाणे घालायचे, 2 चमचे सफेद तीळ घालायचे आणि पटापट मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करायचं. तुपाने ग्रीस केलेल्या ताटामध्ये हे सगळे शेंगदाणे काढून घ्यायचे आणि हाताला थोडं थोडं पाणी लावायचं, म्हणजे चटके बसणार नाहीत आणि पटापट हे शेंगदाणे असे गरम गरम असतानाच वेगळे करायला घ्यायचे. पूर्ण रेसिपी यूट्यूबला सविस्तर अपलोड केलेली आहे, ती नक्की चेक करा. पौष्टिक गुळातले शेंगदाणे तयार.